बायकोसाठी एक कविता बनवून आणली ती हो द्या, बोला. हो द्या, हो द्या, हो द्या. तयारीची. हा, चला बरं मी माझ्या बायकोसाठी एक कविता बनवून आणली ती तुमच्याजवळ सादर करतो. कुठून कसं देव जाणे का अनुरूप स्थळ आलं. भारी आहे, लय भारी आहे. याचं माईक पहिले बंद करायचं आपलं वाटते मला. हा कुठून कसं देव जाणे का अनुरूप स्थळ आलं. एका सुंदर कन्येचं एका रांगड्या मुलासंग लगीन झालं. मी बोल का तिया बोल. हा मी बोल का तिया बोल अशी आमची एकही सवय जुळत नाही. पण सारखी म्हणते मला तुमच्याशिवाय काही करमत नाही. बरं राग व्हायला तिला काही कारण पण लागत नाही. म्हणजे आजकालच्या मुली कशा रागवतात. बाबूला म्हणतात बाबू मला मॅगडीला नेतोच का. हा बाबू म्हणतो माझ्याकडे पैसे नाही बळ्याला लगेच रुसते. बाबूला म्हणते बाबू मला पिक्चरला नेतोस का. तर बाबू म्हणतो माझ्याकडे पैसे नाही बळ्याला लगेच रुसते. पण आमची बायको तशी नाही. आमची बायको आम्ही घरी उशिरा गेल्यावर रुसते. आमची बायको आम्ही काही खाल्लं पिल्लं नाही की रुसते. बरं राग व्हायला तिला काही कारण पण लागत नाही. माझी बायको माझ्याकडे वेळ सोडून काहीच मागत नाही. ती हसली का हातुकीच्या पानावरचं जवळ आहे. ती हसली का हातुकीच्या पानावरचं जवळ आहे. आई शपथ सांगतो माझ्या बायकोच्या हाताला अमृतासारखी चव. बरं इतकी पुढची जी ओळ आहे ती माझ्या बायकोसाठी आहे. म्हणजे आजची कविताच माझ्या बायकोसाठी आहे. पण इतकी पुढची जी ओळ ती अशी आहे. पण खरं सांगतो तू माझी आईच अजून मला काय हवं. पण खरं सांगतो तू माझी आईच अजून मला काय हवं. खूप खूप प्रेम आणि आशीर्वाद तुला. अखंड सौभाग्यवती भव. अखंड सौभाग्यवती भव. वा 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 वा. सुंदर, सुंदर. असं प्रेम व्यक्त करा जसं खंड